गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण फोर्स आणि प्रेशर याची जे न्यूमेरिकल्स बाकी होते, सॉल्ड न्यूमेरिकल्स, त्याचा अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला न्यूमेरिकल्स हे आता 8वीला इंट्रोड्यूस झालेले आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला नव्हते. जसे मॅथ्समध्ये असतात प्रॉब्लेम्स, तसेच याच्यामध्ये सुद्धा न्यूमेरिकल्स असतात. तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या दोन गोष्टी, एक म्हणजे फॉर्म्युला आणि दुसरे म्हणजे युनिट्स. तर पहा, फर्स्ट फॉर्म्युला आहे डेन्सिटी. डेन्सिटी इज नथिंग बट मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता मासचं युनिट काय आहे? किलोग्रॅम आणि व्हॉल्यूमचं आहे मीटर क्यूब. देअरफॉर द SI युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब. The property density is very useful in deciding the purity of the substance. म्हणजे डेन्सिटीचा यूज हा प्युरिटी चेक करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट, द SI युनिट ऑफ डेन्सिटी. ओके, रिलेटिव्ह डेन्सिटी. सेकंड फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज एक्सप्रेस विथ रिस्पेक्ट टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. देअरफॉर रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी ही कम्पॅरिझन केलं जातं कोणामध्ये? तर पाण्याची डेन्सिटी बरोबर कम्पेअर केली जातं. सो रिलेटिव्ह डेन्सिटी इज कम्पेअर्ड विथ द डेन्सिटी ऑफ वॉटर. नेक्स्ट, दिस बिंग अ रेशिओ ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटीज, इट हॅज नो युनिट. म्हणजेच रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट नाही, कारण डेन्सिटी अपॉन डेन्सिटी आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड इट्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. रिलेटिव्ह डेन्सिटीला आपण म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, नाव फर्स्ट एक्झाम्पल. द एरिया ऑफ बॉटम ऑफ टिफिन बॉक्स इज 0.25 मीटर स्क्वेअर अँड वेट इज 50 न्यूटन. कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द सेल्फ. म्हणजे एरिया दिलेला आहे टिफिन बॉक्सचा 0.25 मीटर स्क्वेअर आणि वेट दिलेलं आहे 50 न्यूटन अँड दे आस्क टू कॅल्क्युलेट प्रेशर. आता त्यासाठी फर्स्ट राईट डाऊन द गिव्हन. आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सगळ्यात अगोदर गिव्हन म्हणजे दिलेल्या गोष्टी लिहायच्या. तर गिव्हन आहे एरिया, किती आहे तो? 0.25 मीटर स्क्वेअर. आणि दुसरा वेट किंवा फोर्स. वेट आणि फोर्स युनिट सेम आहे, पहा, न्यूटन. म्हणजे दोन्ही रिलेटेड आहेत, सेम कन्सेप्टमध्ये येतात. म्हणून वेट ऑफ द बॉक्स इज इक्वल टू 50 न्यूटन अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजेच वेट, त्यामुळे वेट आहे 50 न्यूटन अपॉन 0.25 मीटर स्क्वेअर. अँसर इथं 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर कसं आलं? त्यासाठी आपण एक PDF पाहू. पहा, इथे PDF कॅल्क्युलेशन दिसतं. तर पहा, पहिलं कॅल्क्युलेशन आहे सिंपल. P is equal to F upon A, that is force upon A. तर 50 upon 0.25 is equal to, आता आपल्याला हा जो डेसिमल पॉईंट आहे हा 2 डिजिट राईटला शिफ्ट करायचा. म्हणून इथे पहा 25 आला, मग डेसिमल पॉईंट इकडे आलेला आहे. मग 2 डिजिट राईटला शिफ्ट केला, तसंच इथे सुद्धा करावं लागेल. आता सध्या डेसिमल पॉईंट इथे 50 नंतर आहे, मग 2 डिजिट शिफ्ट केल्यावर झाला आहे 5000 अपॉन 25 आणि 25ने 5000ला डिव्हाइड केलं, त्या आन्सर आलं 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज द आन्सर. समजलं? एकदम सिंपल आहे. नेक्स्ट वन पहा, सेकंड न्यूमेरिकल. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इफ द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब अँड द डेन्सिटी ऑफ आयर्न इज 7.85 इंटू 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. गिव्हन लिहिल्यावर लगेच लक्षात येतं की डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब अँड डेन्सिटी ऑफ आयर्न दिलेला आहे 7.85 इंटू 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. आता युनिट काय? सॉरी, इथे रिलेटिव्ह डेन्सिटीसाठी दोन्ही गिव्हन क्वांटिटी आहेत. तर फॉर्म्युला हवा आहे आपल्याला. फॉर्म्युला काय आहे? तर रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ आयर्न अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. व्हॅल्यू पुट कर. डेन्सिटी ऑफ आयर्न आहे 7.85 इंटू 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब, राईट. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. म्हणजे 10⁻³ एकमेकाला कॅन्सल झाले. आन्सर आलं 7.85. समजलं?
एकदम सिंपल आहे, त्याचं कॅल्क्युलेशनची काही गरज नाही. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. द एरिया ऑफ द टिप ऑफ स्क्रू इज 0.5 millimeter square. mm म्हणजे millimeter square and its weight is 0.5 Newton. Calculate the pressure in a Pascal. PA म्हणजे Pascal exerted by the screw on a wooden plank. आता गिवन पा एरिया आहे 0.5 into 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. आता इथे मिलीमीटर स्क्वेअर होतं, त्यांनी इथे मीटर स्क्वेअर केलं. आता हे कसं आलं ते आपण पाहणार आहोत. नंतर वेट ऑफ द स्क्रू दिलेला आहे 0.5 न्यूटन अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट प्रेशर. तर प्रेशरचं सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, वेट अपॉन एरिया किंवा फोर्स अपॉन एरिया. फोर्स किंवा वेट आहे 0.5 न्यूटन आणि एरिया आहे 0.5 into 10⁻⁶. राईट. इथे 0.5 कॅन्सल होतात. 1/10⁻⁶ म्हणजेच न्यूमरेटरला आल्या होतो 10⁻+6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण म्हणतो पास्कल. समजलं. महत्वाचं हे कॅल्क्युलेशन आहे की मिलीमीटरचं मीटर स्क्वेअर कसं केलं, तर त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन पाहावं लागेल. तर पहा कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर पहा 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. नेक्स्ट दुसरं हे पण माहिती आहे की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. हे जर माहिती नसेल तर आपण जे आहे आपली स्केल घ्यायची आणि स्केलमध्ये 1 सेंटीमीटर पाहायचं आणि त्याच्यावर किती छोट्या मार्किंग्स आहेत मिलीमीटरच्या त्या पोहोचा. तर किती असणार त्या 10. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. आता आपल्याला डायरेक्ट 1 मीटर टू मिलीमीटर करायचं. तर पहा 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. बरोबर. हे सोडून द्या, झिरोचा विचार करू नका. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 10. ओके राईट. मग आता 10 आता 100 सेंटीमीटर साठी कॅल्क्युलेट करायचं म्हणल्यावर 100 ने मल्टिप्लाय करा, तर ते आले 1000 मिलीमीटर. लक्षात आलं. 1 मीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर. आता 10⁻² करायचं असेल तर 1 मीटर इज इक्वल टू 10⁻². आता एकावर किती झिरो आहेत? 1 2 3, म्हणून इथे आला 10⁻³ मिलीमीटर. समजलं. आता जर 10⁻³ इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होणार? डिवाइड अपोजिट साईडला गेल्यावर. मग इथे आलाय 1/10⁻³ मीटर इज इक्वल टू 1 मिलीमीटर. म्हणजे काय केलंय तर 10⁻³ इकडे पाठवून दिलाय किंवा दोन्ही बाजूला 10⁻³ ने डिवाइड केलंय. तर इथे 10⁻³ ने डिवाइड केलं असतं तर हा 1 आला, म्हणून इथे 1 मिलीमीटर. आता 10⁻³ हा डिनॉमिनेटरला आहे, बरोबर. तो वरती आला तर किती होणार? 10⁻³ मीटर. ओके. therefore 1 millimeter is equal to 10⁻³ मीटर. नेक्स्ट आपल्याला स्क्वेअर हवाय, तर स्क्वेअर करा दोघांचा स्क्वेअर करावा लागेल. सो 1 मिलीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻³ इंटू 2. स्क्वेअर केला म्हणजे इंडेक्सला मल्टिप्लाय करावं लागणार. ऑलरेडी -3 होतं, त्याला 2 ने मल्टिप्लाय केला तर 3 2 -6. दॅट इज 1 मिलीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. समजलं. हे सगळं कॅल्क्युलेशन समजून घ्या, महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आन्सर तर तिकडे आलं होतं, इथे तेच आहे पहा. P इज इक्वल टू F अपॉन ए, फोर्स अपॉन एरिया, इक्वल टू 0.5 आपण 0.5 इंटू 10⁻⁶. 0.5 कॅन्सल झाले, शिल्लक राहिले 1/10⁻⁶. 10⁻⁶ ॲट डिनॉमिनेटर, व्हेन इट कम्स ॲट न्यूमरेटर इट बिकम्स 10⁻+6. हा डिनॉमिनेटरला मायनस होता, वरती आला की प्लस होतो, अपोजिट साइन येत असतं. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. Fourth example. Mass of a block of metal is 10 kilogram and its dimensions are: length is 50 centimeter, breadth 10 centimeter, height 20 centimeter. If the metal block is placed on the following surface on the table, find out on which of the surface A, B, C, D, C, D, E, F and B, C, F, G will the pressure exerted on the table be maximum. म्हणजे त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला. हा मेटल ब्लॉक दिलेला आहे इथे डायग्राम मध्ये पहा, दिसून येतोय. हा मेटल ब्लॉक आहे. या मेटल ब्लॉकची प्रत्येकाची लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिलेली आहे. 50, 10 आणि 20. लेंथ, ब्रेथ आणि हाईट. आणि त्यांनी विचारलंय हा जो मेटल ब्लॉक आहे तो कोणत्या सरफेसने ठेवल्यावर जास्त प्रेशर एक्झर्ट होईल. म्हणजे हा जो दिसतो येलो कलरचा, त्या साईडने जर आपण शेलवर जर म्हणजेच
रॅकवर किंवा कोणत्याही वस्तूवर जर ABCD या सरफेसने जर तो ऑब्जेक्ट ठेवला किंवा मेटल ब्लॉक ठेवला तर तो किती प्रेशर एक्झर्ट करेल. जर आपण या ब्राऊन कलरच्या स्ट्रीप म्हणजे CDEF ब्राऊन कलरच्या सरफेसने जर ठेवला तर तो किती प्रेशर एक्झर्ट करेल. आणि हा या ब्ल्यू कलरचा आहे तर ब्ल्यू कलर म्हणजे BCEF या सरफेसने जर ठेवला तर म्हणजे ब्लॉक आपण कशाही पद्धतीने ठेवला तर त्यावेळेस त्याचं प्रेशर किती एक्झर्ट होईल ते कॅल्क्युलेट करायचं. ओके. आता त्यांनी मास दिलेला आहे 110 ग्रॅम. तर मास दिलेला आहे तर आपल्याला वेट कॅल्क्युलेट करावं लागेल किंवा फोर्स. मग वेट ऑन ऑब्जेक्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी हा तिसरा फॉर्म्युला मिळाला. वेट कॅल्क्युलेट करण्याचा मास इंटू ग्रॅव्हिटी M/G मास इंटू ग्रॅव्हिटी. मास आहे 10 आणि जी आहे 9.8 मल्टिप्लिकेशन केलं त्याला 98 न्यूटन. ठीक आहे. हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा. नवीन फॉर्म्युला वेट इज इक्वल टू mg. सो 10 into 9.8 दॅट इज 98 न्यूटन. आता ABCD हा सरफेस ठेवला तर काय होईल तर आपल्याला त्याची लेंथ ब्रेड्थ आणि हाईट दिलेली आहे. आता याच्यात दिलेलं त्यांनी सेंटीमीटरचं कॅल्क्युलेशन करून मग ते मीटरमध्ये केलेलं आहे. हेही चालेल आणि याच्याही पेक्षा सोपं आणखीन एक आहे ते आपण कॅल्क्युलेशन मध्ये पाहू. तर सगळ्यात अगोदर हा पहा इथे मेटल ब्लॉक दिसतोय. यांची लेंथ ब्रेड्थ आणि हाईट इथे लिहिलेली आहे आपण 50. ही 50 म्हटल्यानंतर ही समोरची 50 या दोन वरच्या बाजू 50-50. ही 10 आहे ही इथे 10 येणार इथे 10 इथे 10 म्हणजे या पद्धतीने व्हॅल्यू. आता लेंथ ब्रेड्थ आणि हाईट या ज्या आहेत ते सेंटीमीटर मध्ये आहे ते मीटर मध्ये करू. तुम्हाला आठवत असेल वरती सांगितलंय की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. बरोबर. मग 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. म्हणजे काय करतो आपण मीटरचं कन्व्हर्जन करताना मल्टिप्लाय करतो. याच्या अपोजिट सेंटीमीटरचं आपल्याला जर मीटर करायचं असेल तर डिव्हाइड करायचं 100नेच बदलायचं नाही. तर पहा लेंथ 50 सेंटीमीटर आहे. याला आपण 100ने डिव्हाइड करू म्हणजे मीटर होईल. सो 50/100 हा 0 कॅन्सल होतो. 5/10 येतं. 5/10 म्हणजे 0.5 मीटर. ब्रेड्थ आहे 10 सेंटीमीटर त्याला सुद्धा 100ने डिव्हाइड करू. 10/100 दॅट इज 0.1 मीटर. हाईट आहे 20 सेंटीमीटर याला सुद्धा 100ने डिव्हाइड करू. सो 20/100 0.2 मीटर. म्हणजे त्याच्यात सेंटीमीटर ठेवून नंतर त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे पण ते वाढतं आपण सोपं केलेलं आहे. ठीक आहे. आता प्रत्येक साईडने किती प्रेशर एक्झर्ट होतं ते कॅल्क्युलेट करू. त्यासाठी P ऑफ ABCD म्हणजे प्रेशर ऑन ABCD सरफेस असं लिहिलंय म्हणून P ऑफ ABCD. फॉर्म्युला काय बदलणार नाही. वेट अपॉन एरिया किंवा फोर्स अपॉन एरिया. वेट आलेलं होतं 98. आता एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणाचा करायचा ते ABCD म्हणजेच काय पहा माहिती. हा पहा हा आहे A B C आणि D. याची लेंथ आहे 50 आणि ब्रेड्थ आहे 20. 50 आणि 20 म्हणजे 0.5 आणि 0.2 ते घेणार. तर पहा 0.5 इंटू 0.2 98 अपॉन यांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार तर 5 2 चा डेसिमल पॉईंट घ्यायचेच नाही. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं 5 2 चा 10 आणि मग नंतर डेसिमल पॉईंट काउंट करा. इथे आहे 1 इथे सुद्धा 1 1 2 म्हणजे 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देणार म्हणून 0 1 इथे आला म्हणजे 2 डिजिट नंतर. ठीक आहे. आता डेसिमल पॉईंट राईटला शिफ्ट करू. हा डेसिमल पॉईंट इकडे गेला तो झाला 1. तसंच इथे सुद्धा एक डिजिट इकडे सरकवला राईटला उजवीकडे तर जोला 980/1 म्हणजेच 980 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. सिमिलरली प्रेशर ऑन CDEF फाइंड करू. फॉर्म्युला बदलणार नाही. वेट अपॉन एरिया. वेट आहे 98 एरिया आहे 0.5 इंटू 0.1 सो 98/0.05. मग आता 2 डिजिट शिफ्ट कर 1 2 2 डिजिट शिफ्ट केले 5 आला. डिनॉमिनेटरचं केलंय तर न्यूमरेटरला सुद्धा 2 डिजिट शिफ्ट केला. इथे काहीच नाही म्हणून 2 शून्य वाढून टाकायचे डायरेक्ट. सो 9800/5 5 ने डिव्हाइड केलं तर आन्सर आलंय 1960 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नाव थर्ड प्रेशर ऑफ BCFG 98/0.2 इंटू 0.1. डायग्राम मध्ये पहा. डायग्राम मध्ये लेंथ आणि ब्रेड्थ दिसून येईल लगेच. 0.2 इंटू 0.1 दॅट इज 0.02.
2 डिजिट राईटला शिफ्ट केलं, मग याला 2 आणि इथे 2 झिरो वाढवले, सो 9800 अपॉन 2 दॅट इज 4900 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलंय? आता महत्वाचा प्रश्न हा आहे की आता प्रत्येकाचं आपण एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. हे पहा, ABCDचा आहे 0.10, बरोबर. ABCDचा आहे 0.10, CDEFचा आहे 0.05 आणि BCFGचा आहे 0.02. कोणाचा कमी आहे? सर्वात तिसऱ्याचा, म्हणजे BCFGचा सर्वात कमी आहे, पण त्यांनी प्रेशर एक्झर्ट काय केलंय? सर्वात जास्त केलंय, 4900. आणि सगळ्यात जास्त आहे 0.10, म्हणजेच ABCDचा जास्त एरिया आहे, पण त्याचं प्रेशर, त्याने प्रेशर एक्झर्ट मात्र 998 म्हणजे 980च केलेला आहे, कमी केलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा हा कन्सेप्ट पाहिला आपण की ॲज सरफेस एरिया डिक्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस, बरोबर ना. तेच इथे दिलेलं आहे, पहा. याच्यामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे न्यूमेरिकल मध्ये. पहा, मॅक्सिमम प्रेशर कोणाचं आहे? तर थर्डचं. हेन्स स्मॉलर द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लार्जर इज द प्रेशर. जेवढा सरफेस एरिया कमी होईल तेवढा प्रेशर वाढत जाणार. हा आपला कन्सेप्ट आहे. लास्ट न्यूमेरिकल आहे, पहा. अ पीस ऑफ मार्बल टाईल weighs 100 gram in air. If its density is 2.5 gram per centimeter cube, what will be its weight in water? म्हणजे हवेत धरून ठेवलेला किंवा हवेत जी टाईल आहे तिचं वेट आहे, मार्बल टाईलचं वेट आहे 100 ग्रॅम. पण ती जर पाण्यात टाकली तर तिचं वेट काय होईल? तुम्ही सांगा, काय होईल? वाढेल की कमी होईल? कमी होणार, अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल ड्यू टू बियॉन्ड फोर्स, राईट. मग आपल्याला तेच त्यांनी विचारलं की व्हॉट विल बी द वेट इन अ वॉटर. मग पाण्यात किती वेट असणार? आर्किमिडीज प्रिन्सिपल नुसार आपण ते कॅल्क्युलेट पाहू. सगळ्यात अगोदर गिवन वेट इन अ एअर किती आहे? 100 ग्रॅम. नेक्स्ट आपल्याला व्हॉल्यूम हवा आहे. डेन्सिटी दिलेली आहे, डेन्सिटी इज इक्वल टू 2.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करणार? तर डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला होणार मास डेन्सिटी, हे बघा, मास अपॉन डेन्सिटी म्हणजे 100 अपॉन 2.5 ग्रॅम पर सीएम क्यूब और सेंटीमीटर क्यूब. सीसी म्हणजे काय? सेंटीमीटर क्यूब. सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब. जसं आपण वरती पाहिलं ना व्हॉल्यूमचे मीटर क्यूब, नंतर मिलीमीटर क्यूब आणि हे सेंटीमीटर क्यूब असं. तर ते आले 40 सेंटीमीटर क्यूब. Therefore, according to Archimedes' principle, when the piece is deep in a water of volume equal to the volume of the piece, that is 40 centimeter cube, will be displaced. म्हणजे Archimedes' principle काय सांगतं की जेवढी प्लेस किंवा जेवढा स्पेस ऑब्जेक्टने पाण्यामध्ये ऑक्युपाय केलेला आहे अशा वेळेस किती, तर त्याचं मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर जेवढं व्हॉल्यूम त्याने डिस्प्लेस केलं ते आणि त्याचं मास तेवढं रिड्यूस झालेलं असतं. म्हणजेच काय? तर इथे पहा, द लॉस इन द वेट ऑफ द पीस विल बी इक्वल टू द वेट ऑफ डिस्प्लेस वॉटर, दॅट इज 40 ग्रॅम. म्हणजे ज्यावेळेस आपण तो पाण्यात टाकला त्यावेळेस 40 सीसीने म्हणजे सेंटीमीटर क्यूबने ते पाणी वाढलं होतं. म्हणजे तेवढंच मास काय होणार? त्याचं कमी होणार. मग वेट किती राहणार पाण्यात? तर वेट इन अ वॉटर 100 मायनस 40 दॅट इज 60 ग्रॅम. हे आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे. ओके, व्यवस्थित न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, बाकीचेही सॉल्व्ह करा आणि जर डिफिकल्टी आलीच तर मला विचारा.